नमस्कार. आयुर्वेदीय आहार औषधे या मालिकेमध्ये आयुर्वेदीय पानकं सरबतं आपण पाहत आहोत. यामध्ये आज आपण पाहूयात कृष्णादी पानकं. कृष्णा म्हणजे पिंपळी. पिंपळी हे औषधी द्रव्य आहे आणि बाकी सर्व आहारद्रव्य आहेत. 2 पिंपळी, 20 मिरे, जिरं 50 ग्रॅम, धणे 100 ग्रॅम, नागकेशर 5 ग्रॅम, साखर चवीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे, कवठाचा गर हेही एक वेगळं द्रव्य यामध्ये आहे. हा 1 वाटी, 200 मिलीलिटर पाणी घ्या. 200 मिलीलिटर पाणी उकळून घ्या. त्यामध्ये कवठाचा गर घालून झाकून ठेवा. अर्ध्या तासानंतर हे पाणी गाळून घ्या. यामध्ये वर सांगितलेली सर्व द्रव्ये एकत्र करा, ढवळून घ्या. हे सरबत तयार झालं. हे सरबत हृदयासाठी अतिशय हितकारक आहे, उपयोगी आहे. ज्या हृदयरोगांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, मेद वाढलेला असतो, शरीराला जडपणा असतो, अशा हृदयरोगांसाठी हे औषध उत्तम पाचक आहे. ज्या लोकांना दिवसभर एका जागी बसून काम करायचं असतं, त्यामुळे झोप येते, ग्लानी येते, शरीराला जडपणा येतो, पोट वाढतं, पोट जड असतं, अशा लोकांसाठी हे सरबत उत्तम उपयोगी पडतं. औषधी म्हणून हे खूप चांगलं उपयोगी आहे. ज्या लोकांना थोडंसं चांगलं तरी दम लागतो, छातीत आवळल्यासारखं होतं, अशा लोकांसाठी सुद्धा हे सरबत उपयोगी आहे. यामुळे छातीचा जडपणा कमी होतो, शरीराला हलकेपणा येतो. असं हे उत्तम पाचक सरबत आहे. हे सरबत नक्की करून पहा. आपल्याला याचा कसा उपयोग होतो हे आम्हाला अवश्य कळवा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. यामध्ये आपल्याला आणखी माहिती मिळेल. माझं आयुर्वेदीय पानके सरबत आहे, हे पुस्तक घ्या. यामध्ये आपल्याला विविध रोगांसाठी ऋतूप्रमाणे सरबतं, अशी सरबतं आपल्याला बघायला मिळतील. त्याचा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घ्या. धन्यवाद.